नमस्कार, मी विनोद की तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सकाळी सकाळी. तर आज आपण आहोत कवटी गावात, आमच्या गावी. उद्या आमचा गणपती जाणार आहे 9 दिवसाचा. यावेळी 9 दिवसच गणपती ठेवला आहे. तर मी दाखवते आमचं घर. हे आमचं एक असं हे पण आमचंच घर आहे, माझ्या भावाने बांधलं आहे. हे पण बघा, मंदार ज्याच्या नावाने स्वतःच्या हिमतीने हे घर बांधलं. अजून थोडं कन्स्ट्रक्शन चालू आहे, होईल लवकर. हे मंदिर बाळकृष्ण महाराजांचं. आणि हा घरासमोरील परिसर. हे बघा, हे आमची पण भावकीतली घरं आहेत सगळी. ही आहे ती बघा, हे सगळं. आणि हे आमचं मेन घर, हा आमचा राजवाडा. हा बघा, बाहेरून बघा असं दिसतं आमचं घर. हे आमचं मेन घर बघा, किती मोठं आहे. मोठा बंगलाच आहे ॲक्च्युली. आतून पण दाखवतो आज मी. बघा, वरती आणि खालती मोठे हॉल आहेत. बाहेरून असं दिसतं. मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. प्रॉपर शीट आहे. एंट्रन्स तुळस आपली. प्रॉपर आतमध्ये एंट्री करतो. हे बघा, बाहेर असं आहे, भाऊ बसलाय. प्रॉपर आपण आता आतमध्ये आलेलो आहोत. आमचा हॉल बाहेरचा मोठा हॉल केला आहे आम्ही. हा आमचा गणेश आमचा गणेश. गणपतीची मूर्ती पण छान आहे. आता म्हणजे रात्री गेली. बाळकृष्ण महाराजांचे. बघा पाठवून. मोठा हॉल आहे. हे काका आमचे. हे प्रत्येकाचे रूम वेगवेगळे. लाईटीचं काम चाललंय. काका आहेत, काकी आहेत. दाखवतो प्रॉपर. तर मी आतमध्ये जातोय. प्रत्येक भावांसाठी वेगवेगळे रूम आहे. ते एक रूम आहे, ही इथे एक रूम आहे. बारकून आमचा. हे आमचं किचन. हे किचन आहे आमचं बघा. प्रॉपर किचन पण मोठं ठेवलं आहे आम्ही. जेवणाची तयारी चालली आहे गणपतीच्या नैवेद्याची. वहिनी आहे तिथे बाहेर दाखवायचं. प्रॉपर इकडे पण चूल ठेवली आहे. काकी आहे इथे. इथे पण जेवण करतात. आंघोळीसाठी पाणी वगैरे, जेवण बिवण. काकी आहे, आमच्या काकी आहे. रेकॉर्डिंग करते.
हां काढतंय. हे आमच्या बाहेरचा परिसर, पाठच्या दरवाजाचा, पाठची साईड आमची झाडं बिडं आहे. तिकडे आमची विहीर आहे त्या साईडला पुढे. इकडे ही घरं आहेत ना, ही पण आमच्या भावकीचीच घरं आहेत ही सगळी. बाकी छान दाखवतो. हे संडास बाथरूम वॉशरूम वगैरे. हे परत इकडे एक्स्ट्रा जागा ठेवली आहे कपडे धुवायला बायकांना, टाक्या बिक्या. या साईडला पण एक्स्ट्रा जागा बघा. आणि खाली ना आमचे जेव्हा जुनं घर होतं ना तेव्हा हे आमचे संडास बाथरूम होते. ते पण आम्ही कंटिन्यू ठेवले, तोडले नाहीत. कारण जेव्हा सप्ताह होतो 1 मेला तेव्हा इकडे काय काय लोक इथे पण आंघोळ करतात वगैरे. हे बघा अजून आहे वॉश बेसिन वगैरे. तर मी वर जातो. इथे खाली पण घर आहे. हे बघा इथे दाखवतो तुम्हाला. खाली जायचं. आपण वरून खाली आलो. तळघर म्हणतात ना तसं पण आहे. हे बघा इकडे पण 2 रूम, एक लाकड आहे. आणि आम्ही पाठच्या साईडला वरून तुम्हाला आता जी दाखवणार ना ती तुम्ही खाली आलो. हे बघा सगळं पाठची साईड आहे. आजूबाजूला निसर्ग खरंच छान वाटतं. पावसात तर एक नंबर वाटतं. वर जाऊया. ही एक रूम आहे काकांची, ते मोठे काका. एक रूम आहे स्वातीची वगैरे. पण रूम आहे. इथे एक आहे रूम. हा पण ते बघा त्या सर्व रूम आहेत ना त्यावरचे. हे पण आमच्या भावकीचीच घर आहे त्या सर्व वरती. काल तिकडे भजन झालं वर. इथून मग वर जाऊ. ती पण आहे. वरती पण प्रॉपर सगळ्यांच्या रूम आहेत. वरती पण 4 रूम आहेत. बघा हा पण एक हॉल आहे वरती. वरती पण एक मोठा हॉल ठेवला आहे. म्हणजे इकडे ना जेव्हा आमच्या घरी काय प्रोग्राम असतो ना, म्हणजे सप्ताह वगैरे असतो ना, तेव्हा सर्व गुरुबंधू येतात. तेव्हा इथे ते आराम करतात वगैरे, झोपतात वगैरे. कारण 2 दिवस सप्ताह असतो ना तेव्हा इथे येतात. हे बघा जागा खूप ठेवलेली आहे. हा तो हे बघा वरून पण बघा किती छान दिसतं आहे. प्रॉपर आजूबाजूचा निसर्ग वगैरे. हे मी बोला ना ती मगाशी ही ती घरं जे आमच्याच भावकीची घरं आहे सगळी. हे गुरुमाऊलीचं मंदिर आहे आपल्या बाळकृष्ण महाराजांचं. छान आहे. हॉल बघा किती मोठा ठेवला आहे. प्रॉपर एक लग्न पण होईल ना असं आहे. घर पूर्ण खूपच मोठं बांधलं आहे. सगळ्यांचा हात आहे, योगदान आहे. हे रूम सगळ्यांच्या. ही रूम इथे आहे. सगळे खाली गेले त्यामुळे बंद आहे. तर वरती पण
वर संडास बाथरूम ठेवलेत. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा जागा खूप मोठी आहे वगैरे. शॉवर वगैरे ठेवलं आहे सगळं. म्हणजे शॉवरने पण तुम्ही आंघोळ करू शकता असं प्रॉपर. ते बाथरूम आहे. वॉश बेसिन वगैरे इकडे पण आहे. एक्स्ट्रा खिडक्या वगैरे इकडून पण हे बघा दाखवत तरी. खालचा परिसर एवढं छान वाटतं ना. नारळ बिळायला लागले प्रॉपर. तर मी माझी रूम तो पण दाखवता उघडी करून तोपर्यंत. कारण बाकीचे खाली गेले ना त्यामुळे रूम बंद करून गेलेत. एक मिनिट. ही आमची रूम. आता मी झोपलं म्हणून ते हातरून काढलं नाही. प्रत्येकाला रूम मोठी आहे. बघा दाखवतो पाठीमागूनच. प्रत्येकाला रूम मोठा दिला सगळ्यांनी प्रॉपर. इथे वरती सिलिंग वगैरे पण केलं आहे. हे बघा इथून खिडकीतून पण महाराजांचं मंदिर दिसतं. इथून खाली खिडकी बघा प्रॉपर. हे असं म्हणजे घराचं नियोजन एकदम नुसतं छान विचार करून केलं आहे. हे बघा म्हणून सगळे आमची जरा भावकीतली. त्याला वरती 2 भजनं होती. येईपर्यंत 1:30 वाजला. हा वरचा हॉल बघा. वरतून हॉलमधनं पण कसं दिसतं. इथून पाऊस बघण्यात ना वेगळीच मजा. म्हणजे इथे बसून ना छान वाटतं. तर बघा भावाचा मुलगा छान मोठं जागा यार. हा बघा इथून पण दाखवता बघा. हा हॉल इथून खूप मोठा आहे. चला आता खाली जाऊया. अरे दरवाजा लावायचा राहिला. जाऊया खाली. बघा इथून पण दिसतं छान बरोबर. इथे आमचे परत गणपतीच्या रूमवर आलं. हॉलवर तुला पण निघायचं तेच ना. आमची पण तशीच झाली. इथेच मी थांबवता. छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कसं वाटलं आमचं एक घर त्याबद्दल नक्की कमेंट करा. चला टाटा बाय बाय सिया.